साक्षीदार आहात आणि संपूर्ण जगामध्ये ग्रीष्मात बहरणाऱ्या फुलवृक्षांच्या कृतज्ञतेसाठी उत्साहानं साजरा केला जाणारा हा गुलमोहर रंगोत्सव यंदा 27व्या वर्षात पदार्पण करतोय। या सगळ्या उत्सवाचे तुम्ही साक्षीदार आहात आणि हा गुलमोहर डे फक्त आणि फक्त साताऱ्यात होत असल्याने आपल्या सातारची एक दखल घेतली जात आहे। आपल्या राज्यभरातून आज गुलमोहर डेसाठी बाहेरून माणसं आलेत, पुणे, मुंबई, अकलूज, कोल्हापूर वगैरे, आणि खूप विजिटर्स आलेत गुलमोहर डेसाठी। त्यासाठी मी सगळ्यांचा अगोदर धन्यवाद मानतो, त्यांनी खूप प्रवास करून इथपर्यंत आले। आज आपण कधीच कुठले पॉलिटिशियन्स, कधीच कुठले ॲक्टर्स वगैरे आपण कधी बोलवले नाही उद्घाटनासाठी। आजचे आपले उद्घाटक आहेत, आजचे आपले उद्घाटक ही छोटी चिमुकली आहे अक्षरा पाटील। मी तिला विनंती करतो की तिनं झाडाला पाणी घालून उत्सवाचं आपल्या उद्घाटन करावं। देहालाही सावलीची गरज भासू लागली, खारोटीने घ्यावा आसरा तसा मी बसलो त्याच्या बुंध्याला टेकून। खारोटीने घ्यावा आसरा तसा मी बसलो त्याच्या बुंध्याला टेकून। आकाशात डोक्यातला सूर्य अधिकच तप्त झालेला, आयुष्याची उमेद मलूल होत गेलेली। प्राणाचं फूल फुडून द्यावं या संघर्षाला विराम, प्राणाचं फूल फुडून द्यावा या संघर्षाला विराम, या टोकावर येऊन उभा राहिलेला विचार कदाचित त्याला कळाला असावा। म्हणूनच त्याने त्या रखरखीत उन्हात उधळली माझ्यावर 2-4 फुले मला सूचित करण्यासाठी। मी कुतूहलाने वर पाहिले तर डोक्यावरचा गुलमोहर या भयान ग्रीष्मातही होता तुडुंब फुललेला, या भयान ग्रीष्मातही होता तुडुंब फुललेला। धन्यवाद। आज 57वा गुलमोहर डे या ठिकाणी संपन्न होतोय। या उद्घाटन प्रसंगी CEO या टीमच्या वतीने करण्यात येते। कबीरकडे कबीर, जय, रिया ही टीम गुलमोहरची, तसेच आमचे कवी, चित्रकार सर्व ठिकाणी उपस्थित आहेत। या निमित्तानं काही स्थानिक किंवा जी दुर्मिळ असे वृक्ष आहेत त्यांचा वाटप सुद्धा आपण प्रतिवर्षी करत असतो
आणि नुसतं वाटप करत नाही, तर जे लोक झाडं घेऊन जातात त्यांची नोंद आपण ठेवतो आणि नंतर त्यांनी ती झाडं कशा प्रकारे जगवलेली आहेत याचंही अवलोकन वर्षभर आपण करत असतो. त्याबरोबरच वृक्षारोपणाचा एक वेगळा कार्यक्रम नंतर आखला जातो आणि यामध्ये सुद्धा स्थानिक वृक्षच लावले जातात. या मदतीतून हा उत्सव या ठिकाणी होत असतो. चित्रकला स्पर्धा कला बघून अत्यंत आनंद होतोय, भरून येत आहे. आणि सातारसारख्या ठिकाणी असं काहीतरी नाविन्यपूर्ण होतं. इतकी वर्ष मला माहीत का नव्हतं याचं आता जास्त वाईट वाटतंय. तर यापुढे कार्यक्रमाला जरी पाहुणे म्हणून आलो नाही तरी एक माणूस म्हणून नक्की, कलावंत म्हणून नक्की याचा प्रयत्न करू. आणि या कार्यक्रमाला आमच्या सगळ्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा. कार्यक्रम अतिशय उत्तम आहेच आहे, तो आणखी उत्तम होत जावा याचा इच्छा. धन्यवाद. खरं तर आहे ना, आत्ता आपल्याला आहे ना झाडं लावण्याची खरंच खूप गरज आहे. कारण झाडामुळे आपण खरं तर मोकळेपणाने श्वास घेऊ शकतो. प्रत्येकानं झाडं लावावी असं माझं म्हणणं आहे. तुम्ही परत विचारपूस करायची गरज नाही. मी सुद्धा जबाबदारी घेतो की ही झाडं ही सगळे जगवतील व्यवस्थित. वर्षभर मी यांच्याकडनं अपडेट घेतो की तुम्ही झाडं फक्त शो साठी घेतली आहेत, फोटो काढण्यापुरती का ती जगवली याचे मी अपडेट घेतो. थँक्यू. कसा घेऊया मस्त दूर केशीचा पाखडा शोभ रानात वरचं जांभूळ बनात तुझे झाडाला टेकून कोण हसते गालात उठे काळे जात कळत जीवन तुझं सावरांचा गंध धुन दामनाचा अंगी घेतात तिचा वास सख्या सजनात झाडे लागे दिन रात द्यास सख्या सजन लागे रे तुझा दिन रात द्यास शोभा शुभ दिन खास कधी ज्या कधी सगुंद मोगऱ्याचा वास लाल डाळिंबी रंगाचा मला शान
नमस्कार, मी कबीर गायकवाड, युवा संयोजक गुलमोहर रंगोत्सव ग्रुप सातारा. गेली 27 वर्ष गुलमोहर रंगोत्सव सातारमध्ये खूप उत्स्फूर्तपणे पार पाडला जातोय. यावर्षी 27वा वर्ष आहे. सेंट थॉमस चर्चच्या प्रांगणामध्ये आपण गुलमोहर रंगोत्सव साजरा करतोय. संपूर्ण भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये एकाच ठिकाणी ग्रीष्मात बहरणाऱ्या फुलवृक्षांचा कृतज्ञप्रती साजरा केला जाणारा प्रातिनिधिक नाव गुलमोहर डे असलेला हा गुलमोहर रंगोत्सव ह्या ठिकाणी खूप चांगल्या परीने पार पडला जातोय. या गुलमोहर डेच्या दिवशी आपण चित्रकार राहुल सुतार, चित्रकार सोहेल सय्यद यांचं चित्र प्रात्यक्षिक ठेवलेलं आहे आणि रवी कुंभार यांचं शिल्प प्रात्यक्षिक सुरू आहे. या आपल्या इव्हेंटमध्ये आपण 125 देशी झाडांची लागवड आणि वाटप करतोय. ह्या झाडाची आपण पूर्णपणे दखल घेतलेली आहे. ज्यांना झाड दिलेलं आहे त्या झाडाची आपण माहिती घेतलेली आहे आणि ह्या इव्हेंटला साताऱ्यातला खूप चांगला रसिक प्रेक्षक आणि खूप संवेदनशील नागरिक या इव्हेंटसाठी जोडलेली आहेत आणि खूप सगळ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.